स्टेटमेंटला या, कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम समोर नोट नंबर टाका 3, अमाऊंट मध्ये 1,60,000. त्यानंतर परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड, आतापर्यंत जेवढे प्रॉब्लेम पाहिले आपण त्या प्रॉब्लेम मध्ये परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड या समोर कोणताही आयटम येत नव्हता जर कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम आला तर. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये सेपरेट 2 परचेसेस होते, एक रॉ मटेरियलचा आणि एक परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड नावाचा. त्यामुळे आपल्याला जो परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड आहे ती अमाऊंट डायरेक्ट घ्यायची 1,680 रुपये परचेसेस समोर. परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड समोर घ्या 1,680 रुपये. 1,680 रुपये. त्यानंतर चेंज इन इन्व्हेंटरीज, आतापर्यंत आपण चेंज इन इन्व्हेंटरीजची नोट घेत नव्हतो, परंतु एकापेक्षा जास्त स्टॉक आल्यामुळे चेंज इन इन्व्हेंटरीजची नोट घ्या. नोट नंबर 4, चेंज इन इन्व्हेंटरीज. रॉ मटेरियल सोडून इतर जे स्टॉक आहेत त्यांची ओपनिंग मायनस क्लोजिंग करायची. जर तुमचं उत्तर मायनस मध्ये आलं तर कंसात दाखवायचं. मग पहिल्यांदा घ्या ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स 19,730 रुपये. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स 19,730 रुपये. लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स, लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स 21,530 रुपये. दोन्हींची वजाबाकी जर केली तर उत्तर वजा येतं, म्हणून कंसात 1,800 रुपये आउटरला. त्यानंतर ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस 13,910 रुपये इनर कॉलमला. लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस 15,930 रुपये इनर कॉलमला. आउटरला दोन्हींचं उत्तर मायनस मध्ये येते वजाबाकी करून, म्हणून 20,020 रुपये कंसात दाखवा. इन ब्रॅकेट 20,000 नाही 2,020 रुपये इन ब्रॅकेट 2,020 रुपीज. त्यानंतर घ्या ओपनिंग स्टॉक ऑफ स्टॉक इन ट्रेड 7,460 लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टॉक इन ट्रेड 9,140. आउटरला पुन्हा वजा उत्तर येते म्हणून कंसात 1,680. आता तिन्हींची वजा बाकी जी आहे ती वजाच उत्तर आलेलं आहे, मग वजा वजा अधिक होतं. हे मॅथमॅटिकच्या रूल प्रमाणे 1,800, 2,020 आणि 1,680 यांची बेरीज 5,500 ती पण ती मायनसच आहे, म्हणून कंसात आपण किती दाखवले 5,500. स्टेटमेंटला या आणि स्टेटमेंटला घ्या नोट नंबर 4, चेंज इन इन्व्हेंटरी समोर अमाऊंट मध्ये 5,500 रुपये. स्टेटमेंटला घ्या चेंज इन इन्व्हेंटरी समोर 5,500 पण कंसात, कारण की हे आपण टोटल करताना वजा करणार आहोत. त्यानंतर पुढचे हेडिंग आहे एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. यामध्ये आपण वर्करला जे काही देतो ते सर्व एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस मध्ये घेतो. मग प्रॉब्लेम मध्ये बघा वर्करला काय काय दिलेलं आहे. दिवाळी बोनस टू एम्प्लॉई आहे. त्यानंतर वेजेस टू शॉप फ्लोअर सुपरवायझर आहे. स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस आहेत. त्यानंतर संपले. नोट घ्या, एकापेक्षा जास्त आयटम असल्यामुळे नोट घ्यावी लागेल. नोट नंबर 5, एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस त्यामध्ये घ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरी 39,400 रुपये. त्यानंतर दिवाळी बोनस टू एम्प्लॉई 9,600 रुपये. कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड 11,000 रुपये. वेजेस टू शॉप फ्लोअर सुपरवायझर 6,300 रुपये आणि स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस 10,000 रुपये. नोटची टोटल येते 76,300 रुपये. नोट लिहिल्यानंतर स्टेटमेंटला या आणि एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस समोर नोट नंबर 5 अमाऊंट मध्ये घ्या 76,300 रुपये.
एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस समोर नोट नंबर 5 अमाऊंट मध्ये 76,300. त्यानंतर फायनान्स कॉस्ट मध्ये आपण इंटरेस्ट घेतो. मग इंटरेस्ट बँक इंटरेस्ट असेल, डिबेंचर वरचा असेल, जे इंटरेस्ट असेल ते आपण याच्या अंडर घेतो. इथे बँक इंटरेस्ट आहे पण ते क्रेडिट आहे, ते ऑलरेडी आपण घेतलेले, मग डबल घ्यायचं नाही. त्यानंतर इंटरेस्ट ऑन बँक ओव्हरड्राफ्ट आहे, हा येईल ह्याच नोटला. त्यानंतर इंटरेस्ट ऑन डिबेंचर वगैरे आहे का चेक करा. आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर, एकापेक्षा जास्त आयटम आहे त्यामुळे नोट घ्या. नोट नंबर 6 फायनान्स कॉस्ट. फायनान्स कॉस्ट मध्ये घ्या इंटरेस्ट ऑन बँक ओव्हरड्राफ्ट 7,900 रुपये. त्यानंतर अदर बॉरोइंग कॉस्ट 2,100 रुपये. इंटरेस्ट ऑन डिबेंचर 11,100 रुपये. आणि नोटची टोटल करा. नोटची टोटल येते 21,100 रुपये. स्टेटमेंटला या आणि फायनान्स कॉस्ट समोर नोट नंबर टाका 6 अमाऊंट मध्ये 21,100 रुपये. फायनान्स कॉस्ट समोर घ्या नोट नंबर 6 अमाऊंट मध्ये 21,100. त्यानंतर डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस मध्ये आपण फक्त डेप्रिसिएशन घेतो ऍसेट वरचं, तर ऍडजस्टमेंट चेक करा. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड इक्विपमेंट कंसात बुक व्हॅल्यू दिलेली 5 लाख रुपये आणि रिटर्न डाऊन व्हॅल्यू आहे 3 लाख. पुढे म्हटलंय टू बी प्रोव्हाइडेड 8% ऍज पर डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. डिमिनिशिंग बॅलन्स मेथड म्हणजे काय, तो जो बॅलन्स असेल त्यावर काय काढायचे आपल्याला, डेप्रिसिएशन काढायचे. त्यानंतर ट्रायल बॅलन्स मध्ये पण डेप्रिसिएशन आहे, डेप्रिसिएशन ऑन व्हेइकल. मग नोट घ्या, एकापेक्षा जास्त आयटम असेल तर आपण नोट घेतो. मग नोट घ्या नोट नंबर 7 डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस. त्यामध्ये घ्या डेप्रिसिएशन ऑन व्हेइकल जो ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला होता 6,000 रुपये आणि डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड इक्विपमेंट कंसात 8% ऑन 3 लाख. डिमिनिशिंग बॅलन्स मेथड आहे म्हणून 3 लाखावर काढतोय. जर डिमिनिशिंग बॅलन्स मेथड नसते, कॉस्टवर सांगितलं असतं किंवा फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड असते तर 5 लाखावर आपण काढलं असतं. आता 3 लाखावर 8% काढा, अमाऊंट मध्ये 24,000, टोटल नोटची 30,000. स्टेटमेंटला या डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस समोर नोट नंबर 7 टाका आणि अमाऊंट मध्ये 30,000 घ्या. डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस समोर नोट नंबर 7 अमाऊंट मध्ये 30,000 आणि लास्ट अदर एक्सपेन्सेस. अदर एक्सपेन्सेसला आपण आता राहिलेले जे खर्च आहेत ते सर्व अदर एक्सपेन्सेसला लिहिणार आहोत. मग काय काय खर्च पोस्टिंगचे राहिलेत पहा. डायरेक्टर फीज पोस्टिंगची राहिलेली आहे. सेल्स डेपो एक्सपेन्सेस राहिलेले आहेत. ऑफिस ऑन कॉस्ट राहिलेली आहे. त्यानंतर कन्झम्पशन ऑफ स्टोर्स अँड स्पेअर्स राहिलेले आहेत. अदर एक्सपेन्सेस आहे, मोटिव्ह पॉवर आहे, रिपेअर्स टू फॅक्टरी बिल्डिंग आहे, इन्शुरन्स आहे, रेंट अँड टॅक्स आहे. त्याप्रमाणे राहिलेले आयटम सगळे आपण आता लास्ट नोटला घेणार आहोत. अदर एक्सपेन्सेस नोट नंबर 8 अदर एक्सपेन्सेस. सगळे राहिलेले खर्च अदर एक्सपेन्सेसला घ्या. डायरेक्टर फीज 7,700 रुपये. सेल्स डेपो एक्सपेन्सेस 5,300 रुपये. ऑफिस ऑन कॉस्ट 1,600 रुपये. मोटिव्ह पॉवर 7,400 रुपये. रिपेअर्स टू फॅक्टरी बिल्डिंग 9,100 रुपये. इन्शुरन्स 3,600 रुपये. रेंट अँड टॅक्स 4,200 रुपये. कन्झम्पशन ऑफ स्टोर्स अँड स्पेअर्स 2,800 रुपये आणि अदर एक्सपेन्सेस 6,720 रुपये. नोटची टोटल 48,420 रुपये. जे राहिलेले खर्च होते लाईक डायरेक्टर फीज, सेल्स डेपो एक्सपेन्सेस, ऑफिस ऑन कॉस्ट, मोटिव्ह पॉवर, रिपेअर्स टू फॅक्टरी बिल्डिंग, इन्शुरन्स, रेंट अँड टॅक्सेस, कन्झम्पशन ऑफ स्टोर्स अँड स्पेअर्स आणि अदर एक्सपेन्सेस हे आपण लास्ट नोटला घेतले. अदर एक्सपेन्सेसच्या नोटची टोटल आलेली आहे 48,420 रुपये. स्टेटमेंटला या नोट नंबर 8 अदर एक्सपेन्सेस समोर
आणि अमाऊंट मध्ये 48,420 रुपये लिहा. स्टेटमेंटला अदर एक्सपेन्सेस समोर 48,420 रुपये, नोट नंबर 8. आता एक्सपेन्सेसची बेरीज करा. कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम पासून म्हणजे 1,60,000, 1,680, 5,500 रुपये लेस करायची मात्र. त्यानंतर 76,300, 21,100 आणि 30,000 आणि लास्ट 48,420 यांची बेरीज करून टोटल एक्सपेन्सेस आलेले आहेत 3,32,000. टोटल रेव्हेन्यू होता 6,83,000. त्यातून टोटल एक्सपेन्सेस 3,32,000 वजा केले. प्रॉफिट बिफोर टॅक्स आलेला आहे 3,51,000. ऍडजस्टमेंट मध्ये ऍडजस्टमेंट होती की इन्कम टॅक्स प्रोव्हाइड करा 50% प्रॉफिटच्या, म्हणून 3,51,000च्या 50% आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. 50% म्हणजे निम्मा, दोन्ही भाग द्या किंवा 50% कॅल्क्युलेट करा. तो येतो 1,75,500. लेस टॅक्स समोर लिहा 1,75,500. प्रॉफिट आफ्टर टॅक्स पण येईल 1,75,500. त्यानंतर मागचा जर काही प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स असेल तर तो आपण त्यात ऍड करतो, परंतु तसं काही नाहीये म्हणून डॅश केलेली आहे. आणि ऍक्च्युली आपल्या नवीन फॉर्मॅटनुसार हा बॅलन्स पण इथे ऍड होत नाही, तो डायरेक्ट 2 नंबरच्या अदर इक्विटीचा जो ऑप्शन आहे लायबिलिटीचा तिथे ऍड होतो. त्यामुळे टोटल प्रॉफिट किंवा तुम्ही याला प्रॉफिट फॉर द इयर असं देखील म्हणू शकता, तो आलेला आहे 1,75,500. 351 मधून 1,75,500 वजा करून नेट प्रॉफिट फॉर द इयर आलेला आहे 1,75,500. इथे आपलं प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट कम्प्लीट झालेलं आहे. या प्रॉब्लेम मध्ये फक्त प्रॉफिट अँड लॉसची प्रॅक्टिस होती म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट तयार केलं.